काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट। सांगली जिल्ह्यामधील महसूल कामांसंबंधी 25 मिनिटांची भेट झाली। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी। प्रशांत कोरटकरने जीवे मारण्याची धमकी दिली। इंद्रजित सावंत यांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरने फेटाळले। माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला। नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त। इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे एसपींना फोन करून निर्देश। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारी यांच्याकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस।